तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्ते वितरणाची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आहे. उदाहरणार्थ जूनचा हप्ता हा कधीपर्यंत जमा होणार, हप्ते वितरणाचा GR कधी येणार, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. लक्षात काल जून महिना पूर्णतः संपलेला आहे. आज जुलै महिन्याची 1 तारीख आहे आणि काल असं अपेक्षित होतं की हप्ते वितरणाचा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध केल्या जाईल, पण काल संध्याकाळपर्यंत GR हा आलेला नाही. आज सुद्धा अशी अपेक्षा आहे की या हप्ते वितरणा संदर्भातला GR हा प्रसिद्ध होईल, कारण अशी माहिती समोर येत आहे की या हप्त्याचं वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 8 तारखेपर्यंत होण्याची शक्यता प्रसार माध्यमांवर वर्तवल्या जात आहे. तर लाडक्यानो, 8 तारखेला जर तुमचं वितरण होत असेल तर त्या संदर्भातला GR हा 1 ते 5 तारखेच्या दरम्यान प्रसिद्ध व्हावा लागत असतो आणि एकदा का GR प्रसिद्ध झाला तर तिथून 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असते आणि ती प्रोसेस झाल्याच्या नंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या वितरणा संदर्भात घोषणा करतात आणि लाडक्या बहिणींना खुशखबर मिळते, म्हणजेच त्यांच्या खात्यावर 1500 रुपये हे जमा होत असतात. आता निश्चितच सर्वच लाडक्या बहिणी हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण महिना हा पूर्णतः आता संपलेला आहे. दुसऱ्या महिन्यात आपली एंट्री झालेली आहे. तर नक्कीच आपण आशा करूया आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वितरणासंदर्भात सकारात्मक अपडेट ही येईल. त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी आता असे प्रश्न विचारत आहे की कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, कारण 81 लाख आतापर्यंत अशी माहिती समोर येत होती की 80 लाख महिला अपात्र झाल्या, तर आता 81 लाख महिला अपात्र झाल्याची बाब ही आता समोर आलेली आहे. तर लाडक्यानो, तुम्हाला जर मेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही समोरच्या प्रत्येक हप्त्यासाठी पात्र असणार आहात. पण निकषाची तपासणी हे वारंवार चालूच राहणार आहे, प्रत्येक वर्षी चालू राहणार आहे. म्हणजे तुमचं इन्कम हे व्यवस्थित असलं पाहिजे, दरवर्षी तुमची तपासणी होणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी 4 चाकी वाहन नसलं पाहिजे. तुमच्या कुटुंबात जर 4 चाकी वाहन असेल तर निश्चितच तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येईल. त्यानंतर तुमचं वय जर वाढलं असेल, म्हणजे 65 वर्ष झालं असेल, तर निश्चितच तुम्हाला पुन्हा या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्यानो, या निकषाची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. सध्या जर तुम्हाला गरज नसेल तर 4 चाकी वाहन ठेवू नका, म्हणजेच या लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसणं हेच अपेक्षित आहे. आणि त्यानंतर एका कुटुंबात तुम्ही 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला नसला पाहिजे. आता त्यानंतर एवढं सगळं करून तुम्ही पात्र आहात, पण ज्या महिलांना मार्च, एप्रिल, मे चे हप्ते जर मिळाले नसतील तर त्यांनी काय करावं? त्यांना एकच पर्याय, सध्या तुम्ही वाट पहा. नवीन KYC प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतल्या जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही सध्या शांत राहा. तुम्हाला काहीही करता येत नाही. महिला बाल कल्याण विभागात जाऊन जरी तुम्ही चौकशी केली तरी सुद्धा तुम्हाला चौकशीबद्दल थोडीफार माहिती मिळेल, पण तुमची तिथं KYC करून मिळणार नाही. त्यामुळे लाडक्यानो, तुम्हाला सध्या थांबावं लागणार. आम्ही राज्य सरकारला या संदर्भात वारंवार प्रश्न विचारत आहोत, वारंवार विनंती करत आहोत की लवकर KYC सुरू करावी आणि अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा पात्र करण्यात यावं. तर लाडक्यानो, तुम्हाला सध्या वाट पाहावी लागणार आहे. निश्चितच तुमच्यासाठी सुद्धा सकारात्मक बातमी हे ऐकायला येणार आहे. तर राहिला मुद्दा आता जूनचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, तर प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की जूनचा हप्ता हा 10 तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. तर आता पाहण्यासारखं असणार आहे की आज संध्याकाळपर्यंत GR येतो की काय. या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असणार आहोत. नेहमीप्रमाणे तुम्हाला वितरणासंदर्भात सटीक आणि सविस्तरपणे माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.